आई आलंय ना सगळं? हो सगळं आलंय, तू काही काळजी करू नकोस दे इकडे धनाची. हा सगळं तुम्ही सांगा कसा करायचा गोपाल काल मी समजा करतो. नको धनाजी, मी करते, जा तू आराम कर, जा जा कर. चल मागल्या जरासं. हो. हवं हे काय तुम्ही कशा पायी करताय सा? तुम्ही आराम करा, मी करते की समज. दरवर्षाची सवय आहे मला. अहो नाही, उलट तुम्हीच सकाळपासून काम करताय, जाऊन तुम्ही आराम करा आता. पण अहो मी तुमच्या लेकीसारखी आहे की नाही? हा मग मी इथे असताना तुम्ही काम करणं बरं दिसेल का? खरंच आराम करा. तुम्हाला आठवतंय काला कसा करायचा? अगं त्यात काय एवढं? आणि खरं सांगू का अक्षरा, आपल्या माणसांसाठी काहीतरी छान करणं यात खूप मोठा आनंद असतो. जरा दही घालशील का? मिठाचं कुठे आहे ग? अगं हो सावकाश. माफ करा सरकार, ते जरा कामाच्या गडबडीत झालं. कशी धडपडतेस ग? हा लागलं नाहीये ना तुला? नाही लागली. हरकत नाही. हा ती फुलं सगळी टाकून दे फक्त. हा दुसरी आहेत आपल्याकडे एवढी, काय कशाला काळजी करतेस? पाणी देऊ का तुला? बरी आहेस ना? दिसण्यातच फक्त साम्य आहे, बाकी कुठलीच गोष्ट सारखी नाही. भुवनेश्वरी मॅडम असत्या तर किती रागावल्या असत्या, काय काय बोलल्या असत्या त्यांना. आणि या नोकरांनाही घरातल्या माणसांसारखंच वागवतायत. हे घे पैसे. हे माझ्या काळजाचा तुकडा दिलाय असं समज. जे सांगितलंय तेवढंच करायचं, कळलं? एवढेच पैसे? आत्ताच सांगितलं की काळजाचा तुकडा दिलाय, आता काय अख्खं काळीच काढून देऊ का काय? हा अगं आधी काम तर करून द्यावं तुम्ही लोक, कळतंय काय? मग बघू की अजून दिन पैसे, काम होऊ देत. ऍडव्हान्स आहेत भाई. तसं समज. पर हा एक लक्षात ठेवायचं, जर का तुम्ही लोकांनी कुठं माती खाल्ली, हे समज प्रकरण जर अंगाशी आलं तर म्या सरळ सरळ माझे हात वर करणार, म्या माझ्या अंगाला लावून घेणार नाही. हे समज तुम्ही निस्तरायचं, कळलं? मी जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं, स्वतःचं डोसकं वापरायचं नाही. हा कुणी बी काय बी विचारू देत, कुठं बी थोबाड उचकटायचं नाही तुमचं. वय अजून एक गोष्ट, जेव्हा म्या सांगन तेव्हा आमच्या घरला गपचूप यायचं, येळ लावायचा नाही, येळेत यायचं. चालतंय ना? व चालतंय चालतंय की. चालतंय तर चला आता तुम्ही तुमच्या घरला जा. ना जेव्हा बोलवन तेव्हा यायचं. कशा पायी फोन करतोस र तू सारखं मला? तुला किती वेळा सांगितलंय मला फोन करत जाऊ न ग. येड लागलंय मला, खूळ लागल्यावानी वागतोय मी. फुकटच फोन करतोय तुम्हासनी. काहीतरी महत्वाचं काम असेल तेव्हाच फोन केला असेल का नाही मी तुम्हासनी? काय महत्वाचं काम आहे तुझं? सांग पटकन. आणि पैसे बिशे मागू नका, पैसे नाहीत माझ्याकडं. आधीच मावशी नाही म्हणून तंगी आहे आम्हाला. हेड तुमच्याकडेच ठेवा तुमचे पैसे गिसे. तुम्ही काय बोलला होता मला? हा बदला घ्यायचा आहे म्हणून? तेवढंच डोसक्यातनी चालू आहे माझ्या. कुणाचा? कुणाचा धाकलं सरकारचा. बरबाद करायचंय मला त्यासनी. चांगला अपमान करायचा आहे त्याचा. माझ्या आईसमोर माझा अपमान केला, 4 लोकांसमोर कुत्र्यावानी हाणलं मला. असं सोडणार आहे का त्याला मी? हाड झाली तुझी बडबड करून. फालतूची बडबड करतोय. करणार काय असते सांग आधी मला. काय र? मग ती मला कळलं का त्या बायकांच्या मोर्चाला तुझी फूस होती म्हण. फुसकी निघाली रे तुझी फूस. त्या अधिपतीनं पलटवला की डाव तुझ्यावरच. हवच काढून घेतली तुझ्या मोर्चातली. बायकांच्या समद्या मागण्या पूर्ण केल्या. लय विचार करून खेळलो होतो तो डाव मी.
त्या अधिपतीनं पलटवला. म्हणून म्हणायले त्याला हलक्यात घेऊ नग. स्वतःच काम काढून घेतलं त्यानं बायकांच्या मोर्चात बी. लय शातीर डोक्याचा आहे तो. असू द्या ना शाती. शातीर विचार करायला त्याच्याकडे डोसकत असलं पाहिजे. जेव्हा डोसकच राहणार नाही तेव्हा मग आपले डाव आपल्यावर कसे पलटवणार. त्याचं डोसकं फोडाया तुझ्या डोसक्यात काय चाललंय? आणि नेहमी परमान तुमचा लाडका अधिपती दहीहंडी फोडायला वरती चढणार. हाच चांगला चान्स आहे. मला अधिपती अधांतरी लटकताना दिसतोय. आता फक्त पुढं काय करायचं ते एवढं सांगा तुम्ही. वाटी आणि राहिलं होतं. हा सगळं आणलंय ना मी. हो झालंय आता सगळं. किती छान दिसतंय. खूप छान सजवलंय तुम्ही. नीट बघून घ्या. द्या. हे माझ्या नंतर सगळं तुला करायचंय. असं काय म्हणताय? अगं म्हणजे काय, अगं जीवनचक्र आहे ते आपण स्वीकारायलाच हवं. आणि कसं आहे ना, काही झालं तरी आपल्या रीती परंपरा ह्या नीट पाळल्या गेल्या पाहिजे. त्यात कुठेही आपण कमी पडायचं नाही. हा आपण त्या सगळ्या गोष्टींचा असा बाऊ करायचा नाही. हा काय, सण हे एक निमित्त असतं सगळ्यांनी एकत्र येण्याचं. आपले नातेवाईक भेटतात, मित्रमंडळी भेटतात. तो छान आनंद सोहळा आहे, तो सगळ्यांनी एकत्र साजरा करायचा. आणि हा महिना तर सणांचा राजाच आहे, नाही का हो? खरंय, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. हल्ली असं वाटतं लोक सणांचा गाभाच विसरत चालले. म्हणूनच म्हणते तू विसरू नकोस. ए मोरपीस राहिलं का ग? मी आणते थांब. आणि हळदी कुंकवासाठी बायकांना बोलवलंय का हो? व्हय व्हय, मी सांगितलंय. ते पाळणा म्हणे आपण बायका लागतील ना. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. हा ठेवून दे. हे कुठे आहेत? आणि अधिपती पण नाही. जरा तू बघतेस तोवर मी आवरून येते. हो हो चालेल. आणि काही राहिलं असेल तर सांगा. म्हणजे व्हय व्हय, तुम्ही समजा व्यवस्थित केलंय बघा. आलेच मी. हो हो. किती नेमके पण आहे ना या बाईच्या हातात. बघ ना, म्हणजे पूजा कशी समधी व्यवस्थित मांडली आहे, समजा व्यवस्थित केली. भूमीची आठवण आली बघ मला. आजी, तसं नाही ग, पण मला वाटलं होतं भूमी नाही म्हणल्यावर ही सणवार कसं होतील. पण बघ ना, समजा कसं व्यवस्थित होतं या. नाही करणार घेऊ, करणार फोन करणार, तासाला तुम्हाला फोन करणार. तुम्हाला नाहीतर अजून कोणाला फोन करू सांगा बरं. आमच्या आईसाहेबांचा अजून पत्ता नाही लागला साहेब. मी काय करू तुम्ही मला सांगा बरं. नाही ते नव्ह, प्रश्न पैशांचा नाहीच आहे हो. तुम्ही मागं मला काय म्हणलं होता की लईत लई एखाद दिवस डोक्यावरून पाणी दुसरा दिवस शोधून काढतो अधिपतीराव, आहे का नाही म्हणलं होता का नाही? त्याच्यानंतर तुमचा काय फोन नाही, काय नाही, काय अपडेट नाही. तुम्ही तिकडे गप, आम्ही इकडे गप, असं करून चालते काय? काय वाटेल ते करून शोधा साहेब. नाही ऐकून घ्या, काय वाटेल ते करून तुम्ही आईसाहेबांनी शोधा. जवळ त्या घावणार नाहीत ना, माझ्या जीवाला काय चैन नाही बघा. आणि ऐका ऐकून घ्या. बघा नाही बघा, इकडं ऐकून घ्या. चेष्टा नाही, तुम्हाला शब्द देतो. आईसाहेब फक्त एकदा घाऊन देत, आंघोळ घालतो पैशाने. आणि हे शब्द आहे माझा साहेब, पाया पडतो मी तुमच्या. हां ठीक आहे, थँक्यू. हां कळवा. हां हॅलो अधिपती. हा, झालं का तुमचं काम? का हो, काय झालं? पूजा आहे ना घरी, सगळे वाट बघताय तुमची. लवकर या ना प्लीज. नाही तुम्ही करून घ्या. काय पूजा करायची? आमचा देवच आमच्या घरात नाही, आम्ही कुणाची पूजा करणार? अहो म्हणजे जवळ आईसाहेब घरला येणार नाही तवर काय आमचं कुठल्या पूजेत मन लागणार नाही आणि कुठला देव आम्हाला पावणार नाही. बघा साधी सरळ गोष्ट आहे. असं काय करताय अधिपती? या ना पूजेला. आणि मॅडम येणारच आहे तो. हे बघा, कदाचित या पूजेचं फळ म्हणून देव तुम्हाला तुमच्या आईसाहेब देतील. अहो काय कमी उपास तापास केल्यात काय आम्ही आतापर्यंत? सांगा की काय कमी उमरं जिजवल्यात काय कुठल्या देवाची आम्ही? अजून काय फळ देणं झालाय तुमचा देव?
एक एक दिवस जसं जसं पुढे जाईल का नाही टेन्शन वाढायला हो. चला चला बोलूया आपण नंतर हा. अधिपती ऐका ना, ऐका प्लीज. मी काय म्हणते, तुम्ही जर आला नाही तर तुमच्या आईंना वाईट वाटेल की नाही? पहिली गोष्ट म्हणजे त्या जेव्हा कोण बाई आल्यात का नाही आमच्या घरात त्यासनी तुम्ही आमच्या आई आई म्हणणं बंद करा. कानाला कसं तर वाटतंय. त्या आमच्या आई नाही आहेत पहिली गोष्ट म्हणजे. आमच्या आई साहेब एकच आहेत, वन्याने उनली आहेत, समजलं ना व? आणि त्या येण्याची आम्ही वाट बघालोय. फक्त वाट बघत नाही आहे, त्यांना शोधण्यासाठी जीवाचं रान करायला लागलोय. तुम्ही उरकून घ्या, काय पूजावर काही तुम्ही उरकून घ्या. हॅलो अधिपती, ठीक आहे, तुम्ही त्यांच्यासाठी येऊ नका, इतर कोणासाठीच येऊ नका, पण माझ्यासाठी तरी येऊ शकता ना प्लीज. प्लीज या. इतकं सगळं इसकडून तुम्हाला वर्णन करून सांगितलंय तरी बी तुम्ही काहीच बोलणं झालंय. नुसतं आपल्या हिंडताय आणि तुमच्या मागं मेंढरावाने मी हिंडतोय. जरा गप्प बसशील काय? माझे पाय चालले का माझं डोसकं बी चालतंय? विचार करू देत मला. कवा धरणं विचार करताय तुम्ही? विचार. आता मला विचाराल तर आता विचार करणं थांबवा आणि बोला काहीतरी. मी आधी सांगन ते तुला जमल काय? तर तुम्ही सांगून तर बघा. बघा लय अवघड आहे, पर ते जर तुला जमलं अधिपतीचा कार्यक्रम होईल. बस ना, हेच तर पाहिजे आपल्याला. अरे अपमान केलाय त्याने आपला, 4 लोकात अपमान. अरे माझ्याशी धड बोलत बी नाही. त्याचं नुकसान झाल्यावर तुम्हाला जितकं समाधान वाटणार नाही ना तेवढं समाधान मला वाटेल. मला आमच्या समाजातील लोक बघत बी नाही आमच्याकडे. ओळखीचे पाळखीचे सगळे थुतू करतात माझ्याकडं. एक पोरगी बी बघत नाही माझ्याकडं. बघा तुम्ही बी बघणं झालाय माझ्याकडं. मग काय 4 सुरी आल्या होत्या मला, 4च्या 4 बी मोडल्या. हे असं मोकळं ढाकळं फिरण्यापेक्षा जन्मठेप परवडली हो. तुम्ही सांगा काय करायचंय? आपलं टाळ करले सरकलाय, मी काय बी करू शकतो. सांगा तुम्ही काय करायचंय? झालं पुराण सांगून झालं तुझं. आता मी पुढं सांगू का अशीच फालतू बडबड करणार आहेस? नाही, सांगा तुम्ही काय करायचं ते सांगा. ऐक मग. चारू, छान दिसतेस. अगदी सरस्वती देवीचं दुसरं रूप. पण एका गोष्टीची कमी आहे. काय? गजरा हवा. आता एवढ्या रात्री गजरा कुठून आणायचा, नाही का? ती एक अडचण आहे म्हणा. हा चालेल? अहो तुला गजरा खूप आवडतो मला माहिती, म्हणून घेऊन आलो. कमालच आहे तुमची. मी मदत करू? हो. एक मिनिट. चारू, तुला आठवतंय पहिल्यांदा जेव्हा मी तुझ्या केसात गजरा माळत होतो तेव्हा मला ही पिन असते त्यासाठी माहिती नव्हतं. मी आपला त्या गजऱ्याचे दोरे त्याच्या गाठी बांधत बसलो तुझ्या केसात. आणि तू सुद्धा मला काही सांगितलं नाहीस. माझी सगळी धडपड बघत राहिलीस आणि नंतर हळूच ती पिन पुढे गेलीस. आणि मग आपण हसत सुटलो. हो, आठवते ना. आई ते पूजेचं विचार. सॉरी. अक्षरा, ये ना. काही नाही, मी फक्त तिला मदत करत होतो गजरा माळ्यात. आजी विचारत होत्या की काला केलाय तो वेगवेगळा करून ठेवायचा आहे का? नाही, तू त्याचं टेन्शन नको घेऊस. मी आल्यावर बघते ना काय करायचं ते. पण हे काय, तू अजून तयार नाही झालीस? होते तयार होते. आहा. आणि बाकीचे सगळे पण येत आहेत ना? हो, येतात ना. म्हणजे अधिपती येतोय ना? हा, येतील.
येतील ते येतील. मी आजींना सांगते काल्याचं. चारू, अधिपतीचं टेन्शन नको घेऊ. अक्षरा नीट हाताळेल सगळं. म्हणजे अलीकडे अधिपती अक्षराचंही ऐकतोय बरंच. हल्लीच 1-2 वेळा असं झालंय की भुवनेश्वरीचं मत वेगळं होतं, पण अधिपतीनं ऐकलं अक्षराचं. तर तू काळजी नको करू. अक्षरा सगळं सांभाळून घेईल. लवकरच असं होईल की अधिपती त्या भुवनेश्वरीला पूर्ण विसरून जाईल आणि आई म्हणून तुझ्याकडे येईल. अक्षरावर विश्वास ठेव. मी आहे. अधिपतींना सांगू नये असं केलं त्यांनी. ते नाही आले तर किती वाईट वाटेल आईंना. ओ कुणाला फोन करायलाय? काय हो, काय झालं? तुम्ही आलात. हा मग एवढं काय? थँक्यू. थँक्यू. काय तुम्ही एवढं एवढं तोंड करून अशी प्रेमाने आणि हक्काने विनंती करताय, मग काय नाही म्हणायची इच्छा होत नाही आम्हाला. याच लागतंय. बाकी कुणासाठी नाही, फक्त तुमच्यासाठी आलोय. थँक्यू. मला किती वेळा सांगितलं आपल्या आपल्या दोघं थँक्यू म्हणत जाऊ नका. बरं चला आता पटकन आवरून घ्या. खाली सगळे पूजेसाठी थांबलेत, आपण पण जाऊया लगेच. आणि हो, फुलपगारे सरांशी माझं बोलणं झालं फंड्स विषयी. ते सांगत होते की काही डिसिजन्स अजूनही पेंडिंग आहेत. मॅडम नाही आहेत ना सध्या. आईसाहेब नसल्या म्हणून काय झालं? त्यांचा लेख आहे की. फुलपगारे सरसनी फंड बिंड जे काय पाठवायचे ते मी पाठवून देतो. तुम्ही त्यासनी फोन करून सांगा, निश्चित राहा म्हणा. थँक्यू. आहे काय? बरं ते काय कापड कुठली घालायची पूजेला? काय हां हे बघा, हे कपडे आपल्यासाठी आणले. छान आहेत ना? म्हणजे तुम्हाला खात्रीच होती म्हणा मी येणार म्हणून? खात्री नव्हती, इच्छा होती. तुमची इच्छा पूर्ण करणार नाही असं होईल काय? थँक्यू. आहे काय? व्यवस्थित पूजा मांडल्या की. फुलं काय, हार काय. ऐ कुठं उदाळली होतीस द्या? तुला मी फोन केलता, एकदा तर फोन उचललास? मम्मी आपलं ठरलंय ना आता कामाला लागायचं म्हणून. त्या मास्तरडीचा बंदोबस्त कसं करणार आहेस ते बघ. मी अधिपतीच्या बंदोबस्ताच्या कामाला बी लागले. अगं ए हळू बोल की जरा, भिंतीला बी कान असतात माहितीये काय? आता तूच विषय काढला म्हणून बोलते ना म्या. आता बोलायचं नाही, करून दावायचंय. बाकीच्या बायका कुठे हळदी कुंकवासाठी येणार आहेत ना? वय येणार आहेत की. ते बघा आल्याच. या 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 या. सगळीजण या. आल्या का समध्या? कृष्ण जन्माची वेळ झाली, पूजेला सुरुवात करूया. अहो पण आमचा कृष्ण कुठे आहे? तो आला नाही अजून. हो येतीलच त्यावर. ते बघा आलेच. अधिपती तू आलास ते बरं वाटलं. पूजेसाठी आलोय.
झाली ना हो पूजा? आता पाळणा म्हणा. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या.